सकाळच्या नाश्त्यासाठी, आदल्यामधल्या वेळेच्या छोट्याशा भुकेसाठी आणि डाएट कॉन्शियससाठी तर सॅलडचा खूपच उत्तम पर्याय. नमस्कार, आलिशान स्वाद अँड ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण ब्रोकोलीची स्टर फ्रायची रेसिपी बघणार आहोत. तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा. अवघ्या 10 मिनिटात बनणारी खूपच सोपी रेसिपी आहे. तर सर्वात आधी इथे ब्रोकोली जी आहे मी इथे ऑनलाईनच मागवलेली आहे. तर ब्रोकोली जी आहे ती तुम्हाला मार्केटमधनं आणायची आहे किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्ही मागवू शकता. तर अशा प्रकारची ब्रोकोली जी आहे ती तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याचे छोट्या छोट्या आकाराचे मीडियम साईजचे तुकडे जे आहेत ते तुम्हाला करून घ्यायचे आहेत. तर आता इथे तुम्हाला बघायचं आहे की इथे किडे वगैरे आहेत की नाही, कारण छोटे किडे वगैरे सुद्धा असतात, ते तुम्हाला नीट बघून घ्यायचे आहेत. तर आता ही ब्रोकोली जी आहे ती आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे. नंतर आपण याला उकळायला ठेवणार आहोत. तर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. 2 ते 3 वेळा तुम्हाला हाताने अशा प्रकारे नीट प्रेस करून पूर्ण बाजूने मिक्स करून धुवून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 वेळा तुम्हाला ही पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे स्वच्छपणे. तर आपली ब्रोकोली जी आहे ती स्वच्छ धुवून झालेली आहे. आता आपण उकडायला ठेवून देणार आहोत. तर 10 मिनटं आपल्याला मीडियम गॅसवरती ही ब्रोकोली जी आहे ती उकडायला ठेवून द्यायची आहे. तर 10 मिनटानंतर आपली ब्रोकोली जी आहे ती व्यवस्थित शिजेल. तर व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपण याला चाळणीमध्ये पाणी जे आहे ते सगळं काढून घेणार आहोत. तर आता चाळणीमध्ये तुम्हाला हे पाणी जे आहे ते सगळं गाळून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित शिजली आहे की नाही ते तुम्हाला आता बघायचं आहे. तर आता इथे चाकूच्या मदतीने तुम्हाला कट करून बघायचं आहे की आपली ब्रोकोली जी आहे ती व्यवस्थित शिजली आहे की नाही. तर इझिली कट होत आहे. तर आपली ब्रोकोली जी आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे. तर आता वळूया आपण पुढच्या कृतीकडे. तर आता एका पॅनमध्ये तुम्हाला बटर घ्यायचं आहे. तुम्हाला शक्यतो इथे बटर किंवा ऑलिव्ह ऑइलचाच वापर करायचा आहे. साधारण तेल जर तुम्ही वापरलं तर फारसा छानसा टेस्ट येणार नाही. तर बटर किंवा ऑलिव्ह ऑइलच तुम्हाला इथे वापरायचं आहे. तर आता इथे लसणाच्या 10-15 पाकळ्या ज्या आहेत त्या मी बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत, बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तर आपल्याला बटरमध्ये लसूण जे आहे ते व्यवस्थित 1 मिनटापर्यंत इथे आपल्याला परतायचं आहे. तर बटरचा खूप छान टेस्ट येतो आपल्या ब्रोकोलीमध्ये. तर लसूण जे आहे ते आपलं थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचं आहे. सोनेरी होईपर्यंत इथे परतायचं आहे. तर आता लसूण जे आहे ते आपलं छान 1 मिनटापर्यंत आपण परतलेलं आहे. आता आपल्याला इथे शिजलेली ब्रोकोली जी आहे ती इथे घालायची आहे. तर 1 मिनटापर्यंत आपल्याला लसूण आणि बटरमध्ये ही ब्रोकोली जी आहे ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे. तर ब्रोकोली जी आहे ती ऑलरेडी शिजलेली आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त इथे परतायची गरज नाही पडत. 1 मिनटापर्यंतच आपल्याला ही ब्रोकोली जी आहे ती इथे परतून घ्यायची आहे. खूपच छान रेसिपी आहे आणि खूपच टेस्टी रेसिपी आहे, हेल्दी रेसिपी आहे. नक्की करून पहा. आता यात मी अर्धा चम्मच मीठ ॲड केलेलं आहे. चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे तुम्हाला. ब्लॅक पेपर पावडर, काळी मिरी पावडर जी आहे ती इथे मी घातलेली आहे अर्धा चम्मच. इथे मी अर्धा चम्मच चिली फ्लेक्स ॲड केलेले आहेत आणि सफेद तीळ जे आहेत ते न भाजता इथे तीळ जे आहे ते मी इथे घातलेले आहेत. आता हे 1 मिनटापर्यंतच आपल्याला परतायचं आहे आणि आपली ब्रोकोलीची स्टर फ्रायची रेसिपी रेडी झालेली आहे. तर जास्त तामझाम न करता आपली रेसिपी जी आहे ती रेडी झालेली आहे. खूप जास्त तुम्हाला मेहनत करायची इथे गरज नाही पडत. खूप सोप्या इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते आपल्या फ्रीजमध्ये ऑलरेडी असतात, तर तेच तुम्हाला इथे घालायचं आहे. हवं तर तुम्ही इथे थोडासा सोया सॉससुद्धा ॲड करू शकता. पण अशीच आपली रेसिपी जी आहे ती मी सिंपल ठेवलेली आहे आणि खूपच छान आणि टेस्टी रेसिपी जी आहे ती आपली इथे रेडी झालेली आहे.
तर अवघ्या 10 मिनटाच्या आत आपली ही रेसिपी झालेली आहे. तर ब्रोकोलीची स्टर फ्रायची ही रेसिपी नक्की करून पहा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त काळ, स्वस्त राहा.